विषय काही पडते बघा हे बघा. हा फुल वॉटर. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काहीच आजच्या ब्लॉग स्टार्टिंग मस्तपैकी आंघोळ करून आणि काहीच आज वेगळा शर्ट घातलाय. चला मस्तपैकी काही आता आपण निघूया जॉबवरती. खाली हे बघा मस्त व्ह्यू हे इकडचं आणि हे माझं मनी प्लांटचं झाड आहे बघा. आणि इकडे बांबू ट्री पण मस्त आलाय गाईज हा. तर काही चला आपण निघूया जॉबच्या इकडे. आणि काही तुम्ही माझ्या ब्लॉगला अजून सबस्क्राईब नाही केलं तर एक पहिले सबस्क्राईब करा. मस्त इकडचं काही वातावरण तुम्हाला सांगायकडं ना एकदम शांत आणि एकदम असं रिलॅक्स एकदम गाईच वातावरण इकडचं. आता तर मला इकडे येऊन 2-3 दिवस झाले. बघू आपण काही हळूहळू कसं वाटतं. पण आम्हाला काही थोडं जरा बऱ्यापैकी वाटते. शांत आहे इकडचं वातावरण. माझ्या पहिल्या घरी पण शांत होते, इकडे बी शांत होते काही. आता मस्तपैकी बायकून डब्बा भरलेला आहे बॅगेत. बॅग ते काय डब्बा भरलेला आहे. बाकी सगळं आपलं आतमधलं ओके क्लीन आहे बघा. इथं काय खायचं काय सामान ठेवलं आहे. हे बॅग वगैरे तसेच आहेत. हे कपडे धुवायचे आहेत वाटते इकडे सगळे. टॉवेल हे बघा हे सगळे शर्ट आहेत माझे. हे बघा याना काही बटन नाहीत, काय फाटलेले तुटलेले आहेत गाईच कपडे असे. हे आपला बरमोडा. तर काही चला आपण आता निघूया आपल्या जॉबच्या इकडे. काही आता पार्किंगमध्ये येऊन गाडी काढतो. चला काही तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो माझ्या जॉबच्या इकडे गाई. चला निघूया आता जॉबवरती. जातो कसा कचरा फेका लागणार आपल्याला मध्येच. काही शोरूममध्ये येऊन आमची सगळ्यांची आता बिलिंग वगैरे चालू इकडे. विषय का पैसा करत बसले. चालले बिलिंग चालू आहे हळू काहीच. एक पण झालं नाही. ऑक्सी दर्शन कोणासोबत होता? अर्पण. चला गाईच पेरिंग वगैरे पण झालेली आहे, बिलिंग पण झालेलं आहे. आता जाऊ आपण जरा क्लायंटची वाट बघू, मग जाऊया वर जाऊन काय मग करत बसू आपण. झाली बिलिंग. अभिषेक चालला आता वरच्या साईडला. बाहेर ऊन वगैरे पडलेलं आहे. फिरू आपण काही क्लायंटची वाट बघूया आणि मग थोड्याने वर जाऊन काहीतरी काम वगैरे करत बसू आपण काहीच. आणि आता काही फिरत बसलो शोरूममध्ये. इकडे कस्टमर तर नाही सकाळपासून आले होते पण काय माल वगैरे घेतला नाही त्यांनी. बघून गेलं टाईमपास करत. तर आपण बसू इकडे. त्यानंतर मग थोडे आपण मग जेवायला जाऊया. काही भूक तर भरपूर लागली. बघू थोड्या कस्टमर का नाही. त्यानंतर मग जेवायला बसू आपण थोड्या वेळाने. काही जेवायला मस्तपैकी भेंडीची भाजी भाकरी जेवण वगैरे करून घ्यायचं पोटभर. बाहेर तर मस्त पाऊस चालू आहे. आणि काही कस्टमर आले होते पण काय कस्टमर झालेच ना आपल्या आज. तर एक पण बिल नाही झालं काहीच. तर बघू जेवण वगैरे करून घेऊ आणि मग जाऊया काहीच आपण खाली. पाऊस पडतोय बाहेर इकडे. मस्त वातावरण आहे काहीच बाहेर. येऊन बसलो आहे काहीच खाली इकडे. जेवण वगैरे झालेलं आहे पण शोरूममध्ये कस्टमर वगैरे तर नाही आहेत. तिकडे आहे विशाखा बसले तिकडे आणि इकडे सिलेंडर बसलेत काहीतरी काम करत. काहीच यार सकाळपासून एवढं बोर होतं ना. आज तर काही कस्टमर आलेच नाही. आले होते पण बिल वगैरे काही झालंच नाही आहे काही. बघूया थांबूया क्लायंट येतात का नाही बघू. थोडंफार बाहेर जाऊन वॉकिंग वगैरे करत बसू काही. चला बाहेर पण पाऊस वगैरे पडतोय. वातावरण पावसाचं आहे म्हणून काहीच पाऊस पडणारच कंटिन्यू. आताच बसू काय आपण इकडे. बघू आतमध्ये बसूया क्लायंट वगैरेची वाट बघू काय तिकडे थांब. इकडे कस्टमर तर नाही आहेत. बाहेर हिमात बाटला इकडे विषा काही पडते बघा. हे बघा फुटलंच नाही काही. विषा का पडत होती. कैसे झटके आते रे. अरे ये इधर गैप आया था इसी वक्त बैठता रहा. ऊपर मायना तो यहाँ गैप आता. एक बार फुटलंच नाही ना काहीच. फुटलंच नाही शेवटी. बघा आता बघा. हा फुल वॉटरप्रूफ. अजिबात भेटणार नाही आता तू काहीच. पावसामध्ये हिमात अजिबात भेटणार नाही आता. बसूया काही. सकाळपासून एक कस्टमर आलं नाही. आले होते पण सगळे टाइमपास करून गेलेत. एक पण नाही आलं ना. सगळे एक बिल झालं पण नाही सकाळपासून.
तर बघूया फिरू. एक पण नाही आलं बिल गाईज, सगळे टाईमपास येऊन चाललेत. आणि आता गाईज आतमध्ये कस्टमर वगैरे चालू आहे तिकडे ऑक्सीकडे. गाईज बिलिंग वगैरे चालू आहे, सुनील बसले तिकडे बिलिंग करायला. आपण थांबू गाईज बाहेर तर वातावरण एकदम रिकामं झालेलं आहे. बघूया कस्टमर वगैरे होतं का नाही गाईज, बसू आपण इकडे. तर आता गाईज घरी येऊन बसलेलं आहे, मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. तर सगळी पाहुणी मंडळी बसलेत आपल्या घरामध्ये येऊन इकडे. आता सगळेजण बसले, आता सोबतच जीव आपण. बाकीची मंडळी आतमध्ये स्वयंपाक करत बसले तिकडं. अजून बाकीचे लोक गेले दवाखान्यामध्ये आहे ना. बाहेर फिरताय, कसं वाटतंय वातावरण इकडचं? मस्तच एक नंबर. भारी. अजून दोघं जण येतील, थांबा आपले प्लेयर आली नाहीत काय अजून. दाजी आणि महादेव आला नाही अजून, तर बाहेर गेले ते येतील काय थोड्या वेळाने. आपण तर काहीच बघा काय घेऊन आलेत माझ्यासाठी, मिक्सरचं भांडं. आणि आपली भाभी आलेली आजारी पडलेली वाटतं. काय होतंय? आणि दाजी गेलेत आतमध्ये, चाललं यांचा स्वयंपाक आतमध्ये इकडे. आता बसले तर दाजी, चला जेवण मटन स्पेशल. आता बसलो आहे आम्ही सगळे. बरं वाटत नाही बाबीला गाईच, आजारी पडलेलं आहे बाबी आपला. आता बसलो आहे जेवायला, केले मस्तपैकी चिकन भाकरी आणि मटन पण गेलेलं आहे. मम्मीच्या हातची चव हिला. जेवण वाढायला बसले तिकडे आपली दुर्गा दिदी. चला काही जेवण वगैरे करून घेऊ आपण पोटभर. आता इकडे आपली श्रीजीवी बसली जेवायला सोबत. चिकन पण घ्या. घ्या जेव. साधना जेवली. जेवण वगैरे करून आता फिरते इकडे बाहेर मस्तपैकी घराच्या समोर. म्हणजे बघा हा गाईस, ही आपली रूम आहे आतमध्ये. साधना झाडू मारते. आपण इकडं ही सगळ्यांची वेगवेगळी रूम आहे इकडे. आपण इकडे एडिटिंग वगैरे करत असतो बाहेरच. बाकी भरपूर आपल्याला आली जेवण मस्त झालं, पोट भरून जेवलेले. तर चला काही मस्त आता एडिटिंग करूया गाईस. मला ब्लॉग कसा आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट, बाय बाय.